आणि उद्या फायनलची रात्र असेल। उद्या सुपर 12 ABC त्यानंतर DEF 2 बाईक पाहतोय। बिंदास शेठ ठोंबरे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व, भोलेनाथ पाटील असतील वल्लभ, त्यानंतर नितेश शेठ पाटील यांचं योगदान या स्पर्धेला। तर स्मायरा स्पोर्ट्स वहाल संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी पसंती दिली गोलंदाजीला। हॅलो हॅलो चेक। चला फिल्डिंग लावा लगेच, वहालला विनंती असेल। बिग फाईट पाहायला मिळेल। दोनही उल्वे नोड मधील संघ आता मात्र आमने निलेश इलेव्हन जावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्मायरा स्पोर्ट्स वहाळ। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सुदेश साळुंके। पहिलाच बॉल, यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं। मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू येतोय तोपर्यंत मात्र एक रन। धावसंख्येचा श्री गणेश होत असताना पहिली धाव फलकावर सध्याच्या घडीला निलेश इलेव्हन जावळे संघासाठी। तर सुपर 12 मध्ये क्वालिफाय संघ झालाय तो अर्थातच मानसी स्पोर्ट डेरवली संघाला शुभेच्छा आल्यात। अतुल शेठ भोईर यांचे कट्टर समर्थक सँडी चायनीजचे ओनर सँडी गायकवाड यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात डेरवली संघाला। धन्यवाद। इकडे मात्र एज लागले आणि अष्टांच्या पाठीमागे झेल मात्र टिपला जातोय। मनीष कडू, पहिला धक्का लागेल। पहिला धक्का लागलाय। मनीष कडू पहिला चेंडू फेस करत होता आणि आउटसाइड एज लागली, थोडासा मिसक्यूट झाला होता फटका आणि यष्टीरक्षक प्रदीप कडे झेल देऊन मात्र तो बाद झालाय। सुदेश साळुंकेनं भन्नाट सुरुवात केली। ती स्मायरा स्पोर्ट्स वहाळ संघासाठी दोनही उल्वे नोड मधील संघ आपल्याला पाहायला मिळतात। निलेश इलेव्हन जावळे आणि स्मायरा स्पोर्ट्स वहाळ। मनीष कडूच्या जाण्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 सागर घरत, प्रसाद घरत। खरं तर तामाची रन मशीन ओळखलं जातं या संघाची आणि प्रसादची इनिंग मात्र नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये मात्र लाभदायक ठरत जाते ती जावळे संघाच्या दृष्टिकोनातून। परंतु मनीष कडून साथ सोडले खेळपट्टीची। क्लीन बोल्ड, दांडी गोल त्रिफळा उडवलाय सुदेश साळुंकेनं। सागर घरतला आलं तसंच पुन्हा फिरावं लागेल माघारी। दुसरा धक्का लागलाय निलेश इलेव्हन जावळे या संघाला। पाहू शकता रिप्ले मधून चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघाला होता, सोडण्याचा प्रयत्न केला, वाईट घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ लेग स्टंपवर जाऊन आदळला आणि हा दुसरा धक्का।
ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, बिडॉनच्या वरतून टोलवलाय बॉल, जाईल लॉंग ऑन मॉडेलांच्या दिशेनं, चेंडू सीमा पार, 4 धाबांकरता पहिला चौकार निलेश 11 जावळे टीम साठी, फलंदाज पंकज गरजच्या बॅटमधून. अच्छा, लॉर्ड्स मधून डेरवली संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झालाय. या स्पर्धेमध्ये एक 10चा पोल होता, त्यातून एक संघ काढलाय, बाकी सगळे 800 पोल होते, त्यातून सगळे 2-2 संघ काढलेत. परंतु त्या 10च्या पोल मधून खरं तर टेंबोडे संघ असता जर सुपर 12 ला, तर उद्या अजून पब्लिक असती, कारण परंतु 3:30 वाजेपर्यंत शेवटचा सामना सुरू होता आणि कुठेतरी त्यानंतर टेंबोडे संघाला वाटलं होतं की कुठेतरी आम्ही आराम करायला हवं होतं, जेणेकरून आम्हाला शेवटच्या दिवशी मात्र खेळता आलं असतं. परंतु त्या गटामधून एकमेव संघ जो बक्षीस प्राप्त झाला आतापर्यंत, आणि तो आहे वावंजे संघ, श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे. ओ अडबा पॅटर्न ऑन साइडला प्रहार कडा आहे आणि सरळ विकेट कीपरच्या हातात, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि इकडून मात्र जल्लोषाला सुरुवात झाली आणि विकेट कोणाची मिळाले आणि सगळे जण धावले. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. प्रसाद घरत यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तिसरा धक्का लागलाय निलेश 11 जावळे या संघाला. पहा सेलिब्रेशन्स ऑन साइडला आणि आकाश त्या ठिकाणी आहेत. सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतील, कारण सगळ्यात मोठी विकेट या मॅचची आणि त्याचमुळे आनंदाला पारावर उरलेला नाहीये. प्रसाद घरत निराश मानेनं, संघातील मुख्य खेळाडू, महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र फारसं योगदान देता आलं नाहीये त्याला, आणि या तिसरा धक्का लागलाय तो 9 या धावसंख्येवर. मुंबईकरनं मात्र एक घवघवीत यश दिले आपल्या टीमला. सगळ्यात महत्वाची विकेट. आता थोडासा मित्र म्हणेन चिंतेमध्ये असेल संघ, परंतु लढावं लागेल. पहिल्यांदा मनीष कडू, त्यानंतर सागर घरत आणि आता मात्र स्वतः प्रसाद घरत बाद झालाय. 3 धक्के सुरुवातीलाच बसलेत 9 या धावसंख्येवर. प्रवीणचा हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची एज घेतल्यानंतर थोडासा पाठीमागे गेला होता. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, दुसरा धाब्याचा प्रयत्न तोही यशस्वी. 2 रन्स मिळतील आणि या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 11 वर. 11 ऑन बोर्ड. प्रवीण मुंबईकर पीबी अनुभवी खेळाडू आहेत त्या टीमचे. चांगली गोलंदाजी नेहमीच त्यांची पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सिद्धार्थ पारंगे आणि पंकज घरतच्या बॅटमधून स्ट्रोक्स निघालेत. 2 चौकार आतापर्यंत पाहिलेत, त्यामुळे पंकजला आता मात्र जबाबदारीनं खेळ करावा लागेल. ड्राईव्ह केलाय, ड्रॉप म्हणून लॉंग ऑफ कडे जात असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच जाव.
लॉंग इनिंग अजूनही मॅच मध्ये मात्र साकारता येऊ शकते जर पंकजच्या बॅटमधून असे स्ट्रोक निघत राहिले की धावसंख्या 35, 38, 40च्या आसपास जर नेली तर या धावा 4 ओव्हर्समध्ये पुरेशा ठरवू शकतील. 12 धावा झाल्यात आतापर्यंत, परंतु 3 फलंदाज बाद झाले आणि त्याच्यामध्ये प्रसाद गरजची महत्वाची विकेट याच षटकामध्ये येताना दिसले. प्रवीण मुंबईकर बॉलिंग ट्रॅकवर समोर, पंकज गरत 8 धाबांवर खेळतोय. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. बट इनसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे चालला, विकेट कीपर जाऊन गॅदर करेल तोपर्यंत मात्र 1 रन. थोडंसं धावसंख्येला अंकुश तर लागणार कारण प्रसाद मात्र बाद झालाय आणि तेच हवं होतं खरं तर. स्मायरा स्पोर्ट्स वहाळ संघ कट्ट्या क्रिकेट नंतर मात्र जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळालं. त्यामुळे प्रसाद गरजची विकेट मिळवणं नेहमीच अवघड असतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. त्यामुळे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर खरं तर हे प्रेशर असतं मधल्या फळीतील फलंदाजांवर आणि दडपणाखाली खेळणं फार कठीण असतं. खेळ होत नाही जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर असाल आणि तेच सध्याच्या घडीला प्रेशर दिसतंय निलेश 11 जावळेवर. ट्रॉय युकेला यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक टीममध्ये आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. या दुहेरी धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील आणि हे सातत्याने करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 3 गडी बाद 15 धावा. या स्पर्धेची अंतिम रात्र असेल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी पाकवर रोहित चिर्लेकर, आणखीन एक तेज तर्रार बॉलर. गोलंदाजी सुद्धा स्ट्रेंथ आहे या संघाची, फलंदाजी सुद्धा स्ट्रेंथ आहे आणि सध्याच्या घडीला वहाळ संघ भलत्याच फॉर्म मध्ये आहे. तरी सुद्धा प्रयास कोळी आज स्क्वॉड मध्ये दिसत नाहीये. बऱ्याच वेळेला तो सलामीला येतो, एक चांगला फलंदाज आहे, परंतु पहिल्या मॅच मध्ये त्याची कमी जाणवली नाही. इकडे मात्र पाहूया हा सामना. पण सध्याच्या घडीला आपण चित्र पाहिलं ना तर स्मायरा स्पोर्ट्स वहाळ संघ मजबूत स्थितीमध्ये आहे थोडा, कारण 3 फलंदाज बाद झालेत. पाहूया रोहित चिर्लेकरच्या ओव्हर मध्ये काय घडतंय. पूल करण्याचा प्रयत्न मात्र इकडे बीट केलं रोहित चिर्लेकरनं गतीनं. पंकजला डॉट बॉल, निर्धाव चेंडू, रन्स काढावे लागतील, चेंडू कनेक्ट करावे लागतील. मग भले सिंगल येऊ द्या, डबल्स येऊ द्या, कधी कधी थोडं सेट झाल्यानंतर एखादी बाउंड्री मिळते, त्याच धाबा तुम्हाला करायच्या. तिथून 2 ओव्हर्स मध्ये निदान 18-20 धाबा आल्या तरी 35 धाबा होऊ शकतील. ओ समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर उडवलाय. पंकजच्या बॅट मधून येतोय षटकार. सध्या जावळे संघाकडून एकटाच लढतोय पंकज घरत. 2 चौकार 1 षटकार आणि त्याचमुळे धावांना आकार येत असताना स्कोर मूव्स टू 21 नाव. 21 धावा फलकावर. तिसरं षटक सुरू आहे. रोहित चिर्लेकर पहिला चेंडू निर्धाव आला होता आणि त्यानंतर मात्र षटकार खेचलाय तर पंकजनं. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुदेशच्या गोलंदाजीवर 2 चौकार मारले होते याच फलंदाजानं आणि प्रसाद गरत बाद झाल्यानंतर मात्र डाव सावरताना तो दिसलाय. चला थोडं स्पीडअप करा. 21 धावा झाल्यात. 9च्या सरासरी जरी धावा आल्या 35 ते 40 धावांच्या आसपास पोहोचता येणं इथून शक्य आहे, परंतु त्यासाठी मात्र पंकजला मात्र असंच खेळ करत राहावं लागेल.
गोलंदाज रोहित तयार. ओ पुढे सरसावत आणखीन एक फटका त्याच दिशेमध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून फेकून दिलंय. पंकज गरजच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. पंकज गरजच्या बॅट मधून 7 बॉल मध्ये 21 धावा, 2 चौकार 2 षटकार. सुरुवातीला मात्र संपूर्णपणे अस्वस्थता पसरली होती जावळे संघाच्या गोटामध्ये, परंतु आता मात्र नवचैतन्य. 21 धावांची खेळी मात्र तारणारी ठरले या संघाला आतापर्यंत आणि स्कोर कार्ड वर 27 धावा लागल्यात. 27 हे षटक पहिल्या 3 बॉल मध्ये 2 षटकार आलेत, त्यामुळे पंकज गरज आता मात्र आक्रमक झालाय. रोहितचा हा बॉल इकडे मात्र आणखीन एक मोठा स्ट्रोक साठी गेला होता पंकज. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक गोलंदाज रोहित चिर्लेकरचं. 4 ओव्हर्स मध्ये 40, 42, 45 च्या आसपास इथून पोहोचता येणं शक्य आहे, कारण ज्या पद्धतीनं सध्याचा करंट रन रेट आहे 10.12, त्यामुळे 40-42 धावा होऊ शकतील आणि हे एक चांगलं टार्गेट ठरू शकेल. पाहूया. चिर्लेकरचा हा बॉल ड्राईव्ह केलाय कबसला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी सिंगल, परंतु थ्रो मात्र खराब झालाय आणि त्याचमुळे 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान हळूहळू जावळे संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वर 29 धावा, 29. 14 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. सुरुवात आपण पाहिली सुदेश साळुंकेच्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या, 2 फलंदाज गमावले होते. त्यानंतर मात्र प्रवीण मुंबईकरनं शांत केलं होतं जावळे संघाला, कारण प्रसाद गरजची विकेट घेतली होती आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये ना विकेट मिळाली पण धावा मात्र येत राहिल्यात. आणखीन एक फटका खेचण्याच्या नादामध्ये यावेळेस थोडासा मिसटायमिंग झालाय आणि लॉंग ऑनला उडालेला झेल मात्र टिपलाय सुदेश साळुंकेनं आणि अखेरीस पंकज गरज नावाचं वादळ शमवलं जातंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर निलेश इलेव्हन जावळे संघाची धावसंख्या 4 गडी बाद 29 धावा. चौथं आणि अंतिम षटक मात्र असेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड हिटर बॅटर राहुल गरज दाखल होत असताना, परंतु पंकजने मात्र चांगली इनिंग साकारली. संपूर्णपणे डाव सावरला. 21 धावांची खेळी, 2 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्यानं संघ अडचणीमध्ये असताना मात्र संकटमोचक ठरलाय. परंतु शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय हे षटक फार निर्णायक असेल ते स्मायरा स्पोर्ट्स वहाळ संघाच्या दृष्टिकोनातून सुद्धा. सुरुवातीची 2 ओव्हर्स मध्ये जे कमवलं होतं ना गोलंदाजांनी, जर याही ओव्हर मध्ये धावा आल्या तर ते गमावण्याची वेळ येऊ शकेल. अधीर भगत येतात 4थं षटक घेऊन, सगळ्यात अनुभवी गोलंदाज या टीमचे. सध्याच्या घडीला अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली गोलंदाजीमधून. पाहूया सिद्धार्थ पारंगे आणि राहुल गरज ही जोडी खेळपट्टीवर. 29 loss of 4 wicket. Last over in progress now. Adhir Bhagat. Siddharth आहे on strike. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पहा त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बराच पुढे धावत आला होता आणि आज झेल टिपलाय हर्षद पारंगेनं आणि आणखीन एक धक्का मात्र बसलाय. सिद्धार्थच्या स्वरूपामध्ये 29 या धावसंख्येवर पहिल्याच बॉलवर अधीर भगतला सफलता.
झालेत, निम्मा संघ गारज झालाय. परंतु अजूनही आपण पाहिले तर राहुल घरत त्याला जेवढी स्ट्राईक जास्त मिळेल तेवढाच मात्र धाबा होऊ शकतील, वाढू शकतील. निलेश इलेव्हन जावळे संघासाठी नवीन फलंदाज प्रदीप कडू येत आहेत. जावळे संघ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जरूर आहे, परंतु प्रसाद गरज ज्या मॅच मध्ये खेळत नाही त्या मॅच मध्ये थोड्याफार कमी धावा जरूर पाहायला मिळतात, कारण त्याच्या विकेटची किंमतच मोठी आहे. नुकतीच झालेली UNPL गाजवली. उल्हानोड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू ठरला होता. त्याच्या संघानं ती स्पर्धा जिंकली. प्रमोदजी कडू मोहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य, निलेश इलेव्हन जावळे संघासाठी नेहमी मोठा बिग सपोर्ट राहिला त्यांच्या माध्यमातून. मग ज्याच्यामध्ये म्हणजे चेतन गरत असतील, अजय कडू असतील, ते सुद्धा मोठे समर्थक आहेत त्या संघाचे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. सिंगल निघाली प्रदीप कडू, कारण त्यांना माहिती आहे समोर राहुल घरत आहे आणि काही झालं तरी त्याला स्ट्राईकवर आणावं लागेल. 30 धावा झाल्यात, अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे फटके आले 40+ धावा होऊ शकतील आणि या मैदानामध्ये 40 धावा 10च्या सरासरीने झाल्या तर एक चांगलं टार्गेट असेल. सध्याच्या घडीला गोलंदाजी सुद्धा चांगली होते मनीष कडूची. परंतु पाहूया आदिर भगत एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, मोठा अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी मात्र या खेळाडूच्या पाठीशी आहे. चला थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. हा चेंडू शरीरावर जाऊन आदळला, लाऊड अपील झाली. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. इथे मिस झाला तर बऱ्याच वेळेला फलंदाजांना अंदाज येत नाही या खेळपट्टीचा. काही चेंडू खाली राहतात, बऱ्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो येतात, कधी कधी वेगाने येतात आणि त्याचमुळे खरं तर हे ब्लेझरचं ग्राउंड आहे, कंटिन्युटी प्रॅक्टिस असते खरं तर या मैदानावर. ब्लेझर क्रिकेटचा सराव होत असतो, विकेट सुद्धा आपण पाहिली असेल, त्यामुळं इकडे जास्त धावा होत नाहीयेत. बघाशीच टेंबोडे संघाच्या विरोधामध्ये धावा काढल्या होत्या. यावेळेस मात्र अटेम्प्टच व्यवस्थित केला नव्हता हा फटका. आपण पाहिलं तर शॉर्ट साठी सुद्धा गेले नव्हते आणि त्याचमुळे बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. पंकज घरतनं मात्र अगदी रन रेटवर आणलं होतं ते निलेश इलेव्हन जावळे संघाला, परंतु इकडे मात्र आदिर भगत टिचून मारा करतात आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस कोलबट टप्प्याचा हा बॉल एकच धाव देऊन जाईल. सिंगल रन, शेवटचा चेंडू राहुल घरत फेस करणार आहे. एखादा मोठा स्ट्रोक न मात्र या इनिंगला संपवण्याचा त्याचा विचार असेल, परंतु अधीर भगतनं आतापर्यंत आपल्या षटकामध्ये फक्त 3च धावा मोजल्यात आणि त्याचमुळे इकडे मात्र किफायतशीर राहिलेत अधीर भगत. हा सगळ्यात महत्वाचा चेंडू आहे. इकडे मात्र रन साठी जावं लागेल राहुलला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. राहुल यावेळेस मात्र बीट होतोय. चांगली बॉलिंग प्रत्येक गोलंदाजाकडून आणि त्याचमुळे 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. 33 धावांचं लक्ष्य मात्र असेल या मॅच मध्ये लढावं लागेल. भले रन्स किती आहेत, काय आहेत, या पुरेशा ठरतील का हा विचार करण्यापेक्षा आता आपल्याकडे ह्याच धावा आहेत आणि त्या धावा वाचवायच्या कशा ही प्लॅनिंग आता मात्र प्रसादला करावी लागेल आणि त्याच्यामध्ये निलेश इलेव्हन जावळे संघ मात्र यशस्वी होणार का याकडे लक्ष लागले संपूर्ण उल्वे नोड परिसराचं, कारण दोनही उल्वे नोड मधील संघ आहेत त्यामुळे तिथले सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अजूनही जागा असेल. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. हा स्कोर कार्ड आपण पाहतोय 0-1-0 23-5-1-2 23 पंकज घरतनं त्या धावा केल्या होत्या. तेवीस धावांची खेळी साकारली 10 बॉल मध्ये आणि टॉप स्कोरर तो राहिला आणि त्याचमुळे या 32 धावा होत असताना गोलंदाजीचा पृथक्करण आपण पाहूया. सुदेशने 1 षटक टाकलं, 9 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. पीबीनं सगळ्यात महत्वाची विकेट प्रसादची घेतली, 6 धावा दिल्या. रोहित चिर्लेकरनं 14 धावा देताना विकेट घेतली आणि अधीर भगतनं शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्मायरा स्पोर्ट्स महाळ संघ
सुपर 12 मध्ये दाखल होणार का की निलेश इलेव्हन जावळे संघ मात्र या धावसंख्येचा बचाव करणार. दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो सागरजी मांडवकर यांचा. अंपायर संपूर्ण मैदानाचा ताबा घ्या. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांनी पंचांसाठी योगदान दिलं तर सुनील तांडेल सर बेलवलीचे आमचे नामांकित पंच यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं धन्यवाद देणार आहोत. चला मॅच ऑन करायचे. मॅच ऑन करा. सामना सुरू करा लगेच. तर मॅच ऑन होईल. 33 धावांचा पाठलाग करायचा. दोन्ही संघ पाहतोय एका परिसरातील संघ. मॅच पाहायला मजा येईल. आघाडीची जोडी सरकले मैदानावर आणि दोन ताकदवर संघामध्ये लढाई आहे. 33 धावांचा टप्पा ओलांडायचे पाहतोय आपण. सामना स्मायरा स्पोर्ट्स वहाल विरुद्ध निलेश इलेव्हन जावळे. हा सामना जिंकणं आता दोन्ही संघाला तेवढं महत्वाचं असेल. चुरशीचा सामना आहे. कडाक्याची थंडी सुद्धा आहे. हिवाळ्याचा ऋतू आहे. थंडगार हवा सुद्धा आपण पाहतोय. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंट. जे मगाचपासून प्रेक्षक होते ना ते आता कोणी दिसत नाही कारण थंडी थोडी आपण पाहतोय तेवढी जोरदार आहे. सुदर्शन तर 33 धावा करायचे. आघाडीची जोडी सरकले. दोन्ही संघ बलाढ्य. एकमेकाचा खेळ माहिती जवळचे. फ्रेंड्स फॉर एव्हर. एकाच विभागातले. अनेक वेळा क्रिकेट खेळतात मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांना जिंकावं लागेल. सुपर 12 मध्ये जाण्यासाठी कोण सज्ज असेल. मनीष कडू पहिले षटक घेऊन आले. पॉवर प्लेचे 4 षटकांचा सामना. निलेश इलेव्हन जावळे या संघाने बॅटिंग केली. योगदान देत असताना सुरुवातीला बॅटिंग थोडी ढेपाळली मात्र ज्यामध्ये संघाचा डाव सावरला. काही अंशी का होईना. पंकज घरत खेळला. 2 षटकार 2 चौकारानं त्याने चोख प्रत्युत्तर दिलं. 2 आत केलं. मात्र आता या 33 चा पाठलाग करायचा. गोलंदाज मनीष कडू. पहिला चेंडू समोर उभा आहे समीर नाईक. पहिला चेंडू वाईट लाईनच्या खूप बाहेर. मेन अंपायर सिग्नल वाईटचा कॉल येईल. अवांतर धावेने सुरुवात झाली. 33 टार्गेट. सामना दोघांनाही हवाय. मॅच सोडायची नाही. एकाच परिसरातील 2 संघ. उल्वे नोड मधील 2 संघ वहाल आणि जावळे. मनीष कडू पुढचा चेंडू. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं. एक अवांतर धाव आली. मनीष कडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर समीर नाईक फ्रंट फुटला अगोदरच आले. त्यानंतर फटका बनवला. पक्का निर्धार केला होता स्क्वेअर लेगलाच खेळायचं. हा प्रयत्न त्याचा होता. समीर नाईक. एक चेंडू मध्ये 1. एकूण आपण पाहिलं धावा 2 आहेत. सामन्यातील दुसरा अंक. 23 मध्ये 31. नॉन स्ट्रायकर ला आपण पाहतो ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर. अभ्यासू फलंदाजीत बऱ्याच वेळा संघाला साथ सुद्धा मिळाले मात्र हा सामना आता त्यांना सुद्धा जिंकून द्यायचे. मनीष कडू एक वाईट बॉल. त्यानंतर सिंगल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न. समोर ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर.
फ्रंट फुटला आले, स्टँडिंग मोशन दाखवली आणि पश्चाताप. इथे मात्र विश्वास होता, फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न फसलाय. आणि जरूर इथे आपण पाहतोय प्रदीप मुंबईकर अगदी फ्रंट फुटला आले, त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एसटीची तिथं आपण पाहतो एसटी रक्षक रेडी होता, मात्र त्रिफळाची फ्रंट फुटला आले, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसलाय. पहिला धक्का, प्रदीप मुंबईकर आउट. आतापर्यंत 2 चेंडू धावा 2. जी सुरुवात होती पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहिलं. सुदेश साळुंकेच्या षटकामध्ये 9 आल्या, सलग 2 विकेट आणि आता 30 सुरुवात आहे. तर नक्कीच स्पर्धेचा रूल सुद्धा आहे. उद्या फायनलची रात्र, मात्र सेमीफायनल पर्यंत जे संघ पोहोचतील सेमीफायनलच्या मॅच पर्यंतच धावा काउंट केल्या जातील. बाईकच्या रेस मध्ये जो पॉइंट टेबल असेल. पुढचा चेंडू मनीष ऑफ स्टंपला ठेवला, गॅप मध्ये खेळला, दूरवर वेगाने चेंडू चालला, प्रयत्न झाले जरूर, मात्र कठीण होतं चेंडू अडवणं. सुदेश साळुंके आक्रमक फलंदाज. सेमीफायनल पर्यंतच धावा काउंट केल्या जातील. जी मॅन ऑफ द सिरीज ABCDEF 2 बाईक आहेत आणि जे संघ क्वालिफाय झाले सुपर 12 यस. पुढचा चेंडू मनीष कडू, समोर उभा आहे सुदेश साळुंके. डॉन कडे चेंडू गेलाय, धाव घेण्याची तयारी, धोका होता मात्र जरूर अपील झाली. बघा शांत डोक्याने खेळतोय. बघा जे प्रेक्षक आहेत सामना सूर्य मैदानामधून बाईक नेऊ नका. आपले आयोजक आहेत का? यस. तर बघा त्या उद्याच्या 2 बाईक आहेत, सॉरी, आणि उद्या कोण असतील ते 2 खेळाडू ABC आणि आमची आयोजक कमिटी. आता त्या उद्याच्या 2 बाईक जयेश भोईर यांना पाहतो आमच्या आयोजक. मालिकावीर बाईक उद्या कोण असतील ते 2 खेळाडू आणि दुसऱ्या बाईकवर आहेत आमच्या आयोजक प्रणय पाटील आणि राहुल गायकवाड यांना पाहतोय. ते 30 धावांचं टार्गेट. चला जावळे संघ फिल्डिंग लावून घ्या, डिसिजन येईल. धावबाद आहे की नाही ते आपण चेक करूया. रनआउट. यस, डिसिजन नॉट आउट. थोडा डिसिजन देणं कठीण होतं आणि बघा क्लिअरली अगदी स्पष्ट चित्र झालं. सुरक्षित फलंदाज सुदेशवर अवलंबून असेल. आता बॅटिंग लाईनअप स्मारा स्पोर्ट्स वहाल संघ. समीर नाईक बाद झाला, ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर, टार्गेट 33. पुढचा चेंडू मनीष कडू, राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर सुदेश साळुंके. ऑफ स्टंपवर ठेवला, ड्राईव्ह करतो पुन्हा एकदा, फिल्डर तिथे रेडी, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठी सुदेश प्रयत्न करतोय, नकार दिलाय. समीर नाईक आणि सुदेश साळुंके. पहिल्या षटकाचा खेळ सूर्य आणि पूर्वार्धामध्ये हेच पाहिलं जेव्हा सुदेश साळुंकेनं पहिलं षटक हाताळलं, 9 धावा दिल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं प्रवास सूर्य. आता निलेश 11 जांभळे संघ गोलंदाजी करतोय. सुदेश साळुंकेच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा 2 विकेट होत्या आणि आता 5 चेंडू संपलेत, धावा आहेत 9, 1 विकेट. गोलंदाजी मार्कर मनीष कडू समीर नाईक साठी. हा पुढचा चेंडू ऑन साइडला स्वीप करतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू जरूर चालला आणि पंच इशारा करतील, मिळतील 4 धावा. आता थोडी आघाडी मिळाली. 9 धावा होत्या जेव्हा जावळे संघानं
पहिल्या षटकानंतर खेळ केला आणि आता धावफलक पुढे सरकलाय. 33चा पाठलाग करायचा. समीर नाईकच्या बॅटमधून हा चौकार. क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता मात्र अडवणं कठीण. एक धावा धावफलकावर 13. 18 मध्ये 20. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावर जरूर पाहूया. टोटल स्कोर धावफलक 13 वर आहे. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहिलं. येणारे 18 चेंडू आणि 20 धावेची गरज. तर 18 चेंडू आणि 20 धावा. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. मात्र सुदेश साळुंके एक आक्रमक फलंदाज आहे. मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर तो घातक होऊ शकतो. निलेश इलेवन जावळे संघासाठी, प्रदीप कडू सुदेश साळुंकेसाठी. सावंत पवित्रा आक्रमणासाठी तयारी नव्हती. थोडं आपल्या डोक्याने खेळतो. नेहमी आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा सुदेश साळुंके शांत फटक्याने आता उत्तर देतो. त्याला हा सामना जिंकून द्यायचा. विश्वास सुदेश साळुंकेवर. राजीव गांधी मैदान नवीन पनवेलचा सामना आम्हाला अजूनही आठवतो. 3 मध्ये 6 धावा होत्या. 2 चेंडू मिस केले. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची जेव्हा तयारी आली होती तेव्हा तो स्ट्राईकला थांबला होता आणि 1 चेंडू 6 असताना षटकार ठोकला होता. ही किमिया त्यांनी केली होती. सुदेश साळुंके 14 धावा धावफलकावर. टार्गेट 33. 17 मध्ये 19. समीर नाईक साठी शरीरावर चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल पकडलाय झेल आणि बाद झाला. आणखीन एक धक्का. 14 वर 2 गडी बाद. तर 16 चेंडू 19. उद्याचा लॉन्स तर नक्कीच उद्या वेळ दिली जाईल. उद्या थोड्या स्पर्धा लवकर सुरू होतील. 16 मध्ये 19. एकूण धावा 14. 2 गडी बाद. सुदेश अजूनही मैदानावर आहे आणि नवीन फलंदाज झालाय बिपिन पावशे. मागच्या सामन्यातील सामनावीर आक्रमक फलंदाज आहे. कोणत्याही दिशेला तो फटकेबाजी करू शकतो. बिपिन साठी हा चेंडू लेग स्टंपवर ठेवला. सावध खेळतो बघा. बिपिन सुद्धा त्याचा पवित्रा दाखवला. मगाशी सुदेश खेळत होता. फटका खेळण्याची संधी होती मात्र त्याने चेंडूला सन्मान दिला. सिंगल डबल इथे खेळण्याचा प्रयत्न करतोय. 15 मध्ये अजूनही 18 धावेची गरज. एकूण धावा 15 आहेत. टार्गेट आपण विचार केला 33. 33चा टप्पा ओलांडायचे. 15 मध्ये 18 ची गरज. सुदेश साळुंके आतापर्यंत वैयक्तिक 4 मध्ये 8 वर खेळतोय. पुढचा चेंडू प्रदीप कडू. उंची थोडी कमी ठेवली. ऑन साइडला सावंत फटका. 2 धाव घेण्याची तयारी. ओ इथे धोका होऊ शकेल. एस रनआउट. गरज नव्हती. पुन्हा दबाव वाढेल. मॅच मध्ये अजून रंगत येईल कारण दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती आहे. सोमला आपण तिथे जरूर पाहिलं. गुड फिल्डिंग. ही विकेट संघासाठी महत्वाची होती आणि काही गरज नसताना धाव सोडण्याची तयारी. मात्र सामना अजूनही जर आपण अभ्यास केला
तर हा वाल संघ सिंगल डबल पण कव्हर करू शकतो, मात्र दबाव निर्माण झालाय. चार चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 16. 3 गडी बाद. आकाश घरत आलाय. बिपिन पावशीला आपण जरूर पाहतोय, त्याच्याकडे कॅपॅसिटी कुवत आहे, तो या सामन्याला एक हाती जिंकून देऊ शकतो. मात्र आता दबाव वाढलाय. जी गोलंदाजी सुरू आहे ना प्रदीप कडू कडून, आतापर्यंत 4 मध्ये 3 धावा 1 विकेट, 33 टार्गेट, 14 मध्ये 17 अजूनही करायचे. इथून 1-2 विकेट आणखीन आले ना तर मॅच मध्ये कदाचित दबाव थोडासा वाढेल. मात्र इथे जावळे संघ सुद्धा तेवढ्या ताकदीनिशी प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं पाहिलं त्यांची क्षेत्ररक्षण लक्ष वेधून घेणार प्रदीप कडू. पुढचा चेंडू आकाशसाठी स्टीअर करतोय चेंडू. फिल्डर रेडी, धाव घेण्याची तयारी दाखवली. मिडॉन कडे चेंडू अडवला. नक्कीच बघा शांत डोक्यानं हुशारीचा खेळ सूर्या. बिपिन पावशा, आकाश गरज 2 धावेने संघ पुढे सरकेल. टार्गेट 33. 13 मध्ये 15 पाहिजेत. 13 चेंडू 15 धावा. एक मोठा फटका आला तर सामना सोपा होईल. मात्र एखादी विकेट आली ज्यामध्ये बिपिन पावशे आणि आकाश दोन्ही हिट मॅन आहेत, कधी मोठे फटके खेळू शकतात. मात्र आता जबाबदारीचं ओझं घेऊन उतरलेत मैदानावर गोलंदाज प्रदीप कडू. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केल्या बघा. लाईन आणि लेंथ अप्रतिम. 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी दाखवली. ओ क्विक थ्रो, मात्र पकडू शकले नाहीये. धावा 2 निश्चित मिळतील. प्रदीपच्या या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. एकही मोठा फटका खेळण्यासाठी कुठलीही संधी त्यांनी दिली नाही. गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा 20 आहे, 33 टार्गेट. आता 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. सामना अजूनही स्मायरा स्पोर्ट्स वाहाल संघाला सोपा आहे. 20 धावा 3 विकेट. बिपिन वर जबाबदारी आहे. तर यस मॅच कडे वळूया. मनीष कडून धावा दिल्या 13 आणि या ओव्हर मध्ये प्रदीपनं धावा दिल्या 7. आता 12 चेंडू 13 धावेची गरज. बिपिन पावशेवर जबाबदारी आकाशवर जबाबदारी असेल. येणारा आता तिसरा गोलंदाज पंकज आलाय. 12 मध्ये 13 ची गरज. सामना कोण जिंकेल 33 चा टप्पा ओलांडायचा. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, प्रदीप कडून 7 दिला आणि आता लक्ष 33 आहे. यस मॅच कडे वळूया. 2 षटक संपली. 20 धावा 3 विकेट. बिपिन पावशे स्ट्रायकर एंडला. गोलंदाज पंकज गरत. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड आणि इथे आपण पाहतोय यस आता पुन्हा एकदा दबाव वाढलाय. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 11 मध्ये 13 ची गरज. ही विकेट हवी होती आणि आता चौथा धक्का 20 वर. पंकज घरेचा चेंडू बघा. लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेटनं लेग स्टंपवर ठेवला, मधली यष्टी उडवली आणि हा आनंद पंकज घरतचा. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सूर्य. 11 मध्ये 13 या मैदानावर धावा डिपेंड होतात. आपण मागच्या 4 रात्रीमध्ये पाहिलं, पाचव्या रात्रीमध्ये पाहिलं, आज 6वी रात्र. काही सामने लो स्कोरिंगचे पाहिलं, मात्र आता हा शेवटचा सामना आहे. 11 मध्ये 13 पंकज घरतनं आल्या आल्या दाखवला दिमागदार, ज्यांनी बाद केलं फलंदाज. आपण पाहतोय बिपिन पावशे बिग विकेट, क्लीन बोल्ड केलं नवीन फलंदाज रोहित चिर्लेकर. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप स्मायरा स्पोर्ट्स वहाल संघाकडे. आणि आता स्ट्राईक रेंजला खेळेल रोहित चिर्लेकर. येणारी चेंडू आणि धावांचे अंतर 11 मध्ये 13. छोटासा रनअप. ओ समोर ठेवला, स्टीअर करतो ऑन साइडला. 1 धाव, 2 धाव घेण्याची तयारी थोडं कठीण असेल. बाद करणं, 2 धावा पूर्ण. नकार दिला, आकाशने नकार दिलाय. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 33 टार्गेट आहे. पंकज घरत आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा 1 विकेट. इक्वेशन पाहूया. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 10 मध्ये 11. विकेट आली तर दबाव निर्माण होईल स्मायरा स्पोर्ट्स वहाल संघावर. एखादा मोठा फटका आला तर दबाव कमी होईल. मात्र इथे डॉट बॉल विकेट प्रयत्न करावे लागतील. जांभळे संघासाठी ही आव्हाने मोठी टास्क आहे आणि त्यांना हा थोडा माइलस्टोन महत्वाचा टप्पा सुद्धा असेल. इथे या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होणं पंकज कडून अपेक्षा. तर नक्कीच चेंडूची लाईन पाहिली नव्हती अगदी सोप्या पद्धतीनं, तर इथे प्राइज झाले. तर नक्कीच प्रमोद कडू यांना पाहतोय झेल घेतली. तर आमचे मुख्य आयोजक राज भोईर यांच्याकडून 1000. बघा किती सावध पवित्र संयमाने खेळतोय. सिंगल मिळाली, 2 धावेसाठी तयारी सुद्धा दाखवली. सिंगल मिळेल, 1 धावफलक पुढे सरकेल. 33 टार्गेट. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पुन्हा पाहूया. थोडी पडझड झाल्या, जांभळे संघ थोडा बॅक फुटलाय. विकेट घ्यावी लागेल कारण आकाश आणि रोहित हे सुद्धा विस्फोटक फलंदाज आहेत. एक मोठा फटका आला ना तर आव्हान सोपं होईल. 8-9 विकेट पाहिजे जांभळे संघाला. पंकज घरत आतापर्यंत 4 चेंडू 2 दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं 2 धावा आल्या. त्यानंतर 1 चेंडू आपण जरूर पाहिला, विकेट मिळाले. ओ चेंडू पाहून शॉट सिलेक्शन होतोय. गुड फिल्डिंग, मात्र साथ मिळत नाहीये. इथे संधी मिळाली आणि हा टर्निंग पॉइंट असेल. क्षेत्ररक्षण किती महत्वाचा असतो. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे होतात. आधी अडवला, त्यानंतर थोडा तोल गेला, त्यानंतर थोडा सावरता आला नाही आणि तितक्या वेगाने 3 धावा पूर्ण. हे एक ओळखलं दोन्ही फलंदाजांना. आता 7 चेंडू मध्ये 6 धावा, 7 मध्ये 6. मोठ्या फटक्यांसाठी कुठलेही प्रयत्न होत नाही. प्रदीप कडूच्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही आणि त्यानंतर पंकज घरत. शेवटचा चेंडू. आतापर्यंत पंकजनं फक्त 6 धावा दिल्या. बिपिन पावशा आपल्या मार्गातील अडथळा दूर केला. मात्र आकाश आणि रोहितचं कौतुक करूया. सिंगल डबलनं धावेला आकार देत असताना तेवढ्याच वेगानं, तेवढ्याच हुशारीनं, चलाकीनं 2-3 धाब्यांवर कॉन्सन्ट्रेशन त्यांचं अजूनही चालू आहे. परिस्थिती कशी असू द्या, विचलित व्हायचं नाही आणि ते दाखवत असताना आकाश घरत आणि रोहित चिर्लेकर 7 मध्ये 6 धावा. मनस्थिती चांगली आहे, विश्वास त्याने सामना जिंकून द्यायचं. मात्र एका बाजूला विकेट हवी जांभळे संघाला. गुड बॉलिंग. थोडासा नाराज आहे पंकज, कारण तिथे जर क्षेत्ररक्षण झालं असतं तर फक्त 1 धाव असते आणि इक्वेशन थोडं बदललं असतं. आणि आता चेंडू आणि धावांचं अंतर सारखे. 6 मध्ये 6 धावा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, मॅच ऑन करा. 27 धावा आहेत, 33 टार्गेट. 27 धावा. काय उपाययोजना असतील, शेवटचं षटक कोण घेऊन येणार.
विजयाच्या उद्देशांमध्ये उतरलाय आकाश गरज. 4 मध्ये वैयक्तिक खेळतो 5 वर आणि त्याला साथ देतोय रोहित चिर्लेकर. 27 धावा 4 विकेट 33 धावेसाठी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आला हा सामना. स्पायरा स्पोर्ट्स वाल संघाला काही दिवसापूर्वी ग्रामस्थ मंडळ दुंद्राईच्या स्पर्धेमध्ये सुपर 12 चा प्रवास केला होता आणि तिथे फलंदाजांनी साथ दिली नव्हती. सामना त्यांना गमवावा लागला. मात्र त्या पराभवानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा आज या स्पर्धेमध्ये समोर ताकदवर 2 वाघांची झुंज पाहतो. आता 6 मध्ये 6 चेंडू आणि 6 धावा. कोण असेल मॅच विनर, गोलंदाज की फलंदाज? पाहूया, गोलंदाज येतोय. सिद्धार्थ समोर या. आकाश, रोहित, अपेक्षा त्यांच्याकडून आहे, अपेक्षा सिद्धार्थकडून आहे. मात्र सिद्धार्थला इथे धमक दाखवावी लागेल. गोलंदाजी करताना आपली ताकद दाखवावी लागतील. फलंदाजांच्या कमकुवत बाजू ओळखून चेंडू डिलिव्हर करावे लागतील. डॉट चेंडू, विकेट, खूप काही करावं लागेल सिद्धार्थला जर हा सामना जिंकून द्यायचा असेल. निलेश 11 जावळे संघासाठी 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 27 धावा 4 गडी बाद झालेत. 33 टार्गेट. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळतोय. पाठलाग सुरू झालाय. जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. प्रयत्न चांगले. चेंडू अडवलाय. तितक्या वेगाने बघा किती चांगली रनिंग आहे. गुड रनिंग. एकदा या 2 फलंदाजांची रनिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड रनिंग. 2 वेळा त्याने अशाच धावा जिथे वेळ मिळाली पळून काढल्या आणि कुठेतरी हे सोपं समीकरण मात्र थोडं कठीण होत चाललं होतं आणि त्यामध्ये या 2 फलंदाजांना चांगलं सहकार्य केलं. सामना सोपा झालाय. दबाव अजूनही आहे, दबाव अजूनही आहे. नक्कीच धाव घेण्याची तयारी सूर्या. एकूण धावा 31. 33 टार्गेट. स्पर्धेचा नियम आहे सामना बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट. 4 मध्ये 2. 4 मध्ये 2 धावेची गरज. क्रिकेटमध्ये काही उलटफेर होत असतात, काही पलटवार होत असतात आणि हे कोड सोडवायचे आता वहाल विरुद्ध जावळे. डॉट बॉल, विकेट आणखीन रंगत निर्माण करेल. मात्र आकाशनी रोहितना आतापर्यंत जो खेळ सावरलाय सामना त्यांना जिंकून द्यायचा. एका बाजूला सिद्धार्थवर एक आव्हान सुद्धा असेल. 4 मध्ये 2. 4 चेंडू आणि 2 धावेची गरज. ओ गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आता मॅच काही क्षण आता गरम झाल्या. वातावरण आता तापलंय. डॉट बॉल नक्कीच इथे उत्कंठा निर्माण करणार होती आणि आता बघा उत्साह वाढला असेल. सिद्धार्थ पारंगे याला पाहतो. येणारे 3 चेंडू 2 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार का? 31 धावा 33 करायचे असा विचारही कुणी केला नव्हता का शेवटच्या काही चेंडूपर्यंत सामना येईल. मात्र क्रिकेट एक काही होऊ शकतो आणि तेवढा समोर बलवान संघ जावळे, तेवढा ताकदवर वहाल. 2 संघामध्ये होणारी फाईट, एकमेकांचा खेळ माहिती आहे, फ्रेंड्स फॉरएव्हर असेल. 3 मध्ये 2 धावेची गरज. स्पायरा स्पोर्ट्स वाल आणि निलेश 11 जावळे 31. 4 गडी बाद. सिद्धार्थ तयार. 3 मध्ये 2. ओ खोला टाकलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याची तयारी आणि यस. आता मात्र जे प्रयत्न सुरू होते. यस, मॅच विन. सामना जिंकलाय तो स्पायरा स्पोर्ट्स वाल संघाने आणि पोहोचलाय सुपर 12 मध्ये. कोच सागर शेठ खरं त्यांना आम्ही जरूर पाहतो आनंदित झालेत. तर नक्कीच आपण पाहतोय सामना जिंकला 6 विकेटनं स्पायरा स्पोर्ट्स वाल संघानं. वेळ दिली जाईल आयोजकांकडून, त्या वेळेवर यायचे.